शिवसेना मंत्री संजय शिरसाट यांचे एक कारनामे समोर येत असतानाच नाशिकच्या त्र्यंबकेश्वर परिसरात निसर्गरम्य अशा ठिकाणी संजय शिरसाट, त्यांचा मुलगा तुषार शिरसाट आणि प्रशांत रूपवते यांनी 4.46 एकर जागा खरेदी केल्याचं समोर आलंय। साधारणतः 1 वर्षांपूर्वी त्यांनी ही जागा खरेदी केली होती। आज या जागेचा दर जवळपास 1 एकरला 3 कोटी रुपये एवढा आहे। या जागेवर हॉटेल उभारलं जात असल्याची परिसरात चर्चा आहे। एकीकडे संभाजीनगरमधील वीट्स हॉटेल खरेदी प्रकरण चर्चेत असताना आणखी नाशिकमधील त्र्यंबकेश्वरमध्ये जमीन खरेदी आता समोर आली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आहेत। प्रांजल, संभाजीनगरमधलं वीट्स हॉटेल खरेदी प्रकरण, त्यानंतर आता नाशिकमधलं त्र्यंबकेश्वरमध्ये जमीन खरेदी समोर नेमके काय घडतंय? दीपाली, खरे म्हणजे आपण बघितलं तर मंत्री संजय शिरसाट हे अनेक कारणास्तव सध्या चर्चेत आहेत, वादात ते सापडले आहेत। तिथे वीट्स हॉटेल खरेदी असेल, मुलावरती होणारे छळाचे आरोप असेल, यासोबतच आता MIDCतील हा भूखंड असेल, या सर्व प्रकरणामुळे संजय शिरसाट हे कुठेतरी चर्चेत असतानाच नाशिकमध्ये आपण जर बघितलं तर माझ्या मागे हा नाशिक त्र्यंबकेश्वर रोड आहे। इथून साधारणतः 2 किलोमीटरवरच त्र्यंबकेश्वर आहेत आणि याच त्र्यंबकेश्वरच्या निसर्गरम्य वातावरणामध्ये अगदी रस्त्याला लागूनच आपण डाव्या बाजूला जर बघितलं तर ही जी समोर ही जागा आहे, म्हणजे जवळपास 4.46 एकर एवढी ही जागा आहे आणि ही जागा संजय शिरसाट यांच्या नावावरती असल्याचं देखील समोर आलेलं आहे। मंत्री संजय शिरसाट, त्यानंतर त्यांचा मुलगा तुषार शिरसाट आणि त्यांचाच खरं एक नातेवाईक आहेत प्रशांत रूपवते, या तिघांच्या नावावरती ही खरं जमीन आहे। साधारणतः 1 वर्षांपूर्वी या जमिनीची खरेदी ही करण्यात आलेली होती। आज आपण जर बघितलं तर साधारणतः इथे या जागेचा जो दर आहे तो 3 कोटी एकर एवढा आहे। म्हणजे आज जर ही जागा जर विकायची जरी ठरवली तर किमान या जागेचे नाही काही तर 14 ते 15 कोटी रुपये एवढा भाव या जागेचा आहे आणि याच ठिकाणी ही जमीन आहे। आपण समोर जर बघितलं तर अत्यंत निसर्गरम्य खरं असं हे ठिकाण आहे। समोर आपण बघितलं तर डोंगर आहेत, हिरवीगार अशी ही सगळं डोंगर आहेत आणि खाली आपण बघितलं तर ती समोर आपण व्हाईट हिचे सगळे वॉल कंपाऊंड हे टाकण्यात आलेले आहेत। ही सर्व तेवढी जागा आहेत। आपण मध्ये आपण बघितलं तर इथे बोर्ड देखील लावण्यात आलेला आहे की इथे परवानगीशिवाय आज जाऊन हे खाजगी प्रॉपर्टी आहेत, त्यामुळे आपण मध्ये जात नाही आहेत। मात्र इथूनच जर आपण बघितलं तर इथे देखील त्र्यंबकराज अशा प्रॉपर्टीला नाव देण्यात आलं आहे। त्याच्यावरती प्रशांत रूपवते यांचं देखील नाव आहे आणि याच संजय शिरसाट, तुषार शिरसाट यांच्याबरोबर प्रशांत रूपवते यांचं देखील 7/12 नाव जे आहेत ते बघायला मिळत आहेत। त्यामुळे एकंदरीतच आपण बघितलं तर म्हणजे जवळपास म्हणजे जी चर्चा आहे त्यानुसार इथे जवळपास 2 ते 3 आठवड्यांपूर्वी काम देखील सुरू होतं। JCBने सर्व खोदाई ही सुरू होती। आपण समोर जर बघितलं तर मातीचे ढीगच्या ढीग हे बघायला मिळत आहेत। काही ठिकाणी खोदकाम देखील झालेलं आहे। मात्र गेल्या 2 ते 3 आठवड्यापासून इथे काम जे आहे ते देखील थांबवण्यात आले आहेत। जी परिसरामध्ये चर्चा आहे त्यानुसार इथे हॉटेल किंवा रिसॉर्ट जे आहेत ते बांधलं हे जाणार होतं। त्या पार्श्वभूमीवरती सर्व तयारी देखील झाली होती। मात्र मागील काही दिवसांपासून हे काम जे आहेत ते देखील इथे थांबलेलं आहे। संजय शिरसाट यांनी खरं ही जागा कितीला खरेदी केली हे समोर आलेलं नाही आहेत। मात्र अंदाजे त्यांनी 2 कोटी एकरला ही जागा खरेदी केली असावी अशी देखील चर्चा आहे। त्यामुळे एकंदरीतच आपण बघितलं तर संजय शिरसाट यांचा वीट्स हॉटेलचं घोटाळा जो आहे तो खरं तर चर्चेत आला होता। एवढे पैसे संजय शिरसाटांकडे आले तरी कुठून, असाच प्रश्न विरोधक हे उपस्थित करत होते आणि त्यातच आता त्र्यंबकेश्वरच्या निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये संजय शिरसाटांनी आपल्या मुलगा असेल आणि नातेवाईक जो आहे प्रशांत रूपवते यांच्यासोबत ही जागा देखील खरेदी केल्याचं समोर आलेलं आहे। दीपाली, नक्कीच प्रांजल, आपण म्हटल्याप्रमाणे इथं जागेवर हॉटेल उभारलं जात असल्याची परिसरात चर्चा आहे। इथल्या स्थानिकांशी तुम्ही काही चर्चा केली का, प्रतिक्रिया काही घेतली का, त्यांच्याकडून काही अधिक माहिती मिळते या संदर्भात आपल्याला? दीपाली, इथले जे स्थानिक नागरिक आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार साधारणतः 4 ते 5 महिन्यापूर्वी संजय शिरसाट हे देखील इथे स्वतः इथे आलेले होते। इथे मध्ये जर आपण बघितलं तर इथे मंडप देखील टाकण्यात आलेला होता आणि या जागेच्या भूमिपूजन सोहळ्याला संजय शिरसाट हे आपल्या कुटुंबासह खरं तर इथे उपस्थित देखील होते, अशी देखील स्थानिकांनी माहिती जी आहे ती दिलेली आहे। एकंदरीतच इथे आजूबाजूला म्हणजे आपण बघितलं तर हा जो त्र्यंबकेश्वर संपूर्ण परिसर आहे हा सध्या चांगलाच विकसित होतोय, कारण आगामी इथे कुंभमेळा देखील जवळपास 1.5 वर्षांवरती येऊन ठेपलेला आहे। त्यामुळे
त्यामुळे ही सर्व परिस्थिती बघता कोट्यवधी येणारे भाविक पर्यटक येणार आहेत ते बघता इथे खरं तर अनेक रिसॉर्ट्स असतील, हॉटेल असतील ते पाहत आहेत आणि त्यातच आता हे देखील हॉटेल जे आहे ते इथे होणार होतं अशी देखील स्थानिकांमध्ये आता खरं तर चर्चा आहेत. मात्र एकंदरीतच आता आपण बघितलं तर हे काम देखील आता कुठे थांबलेलं बघायला मिळतं आहे. मात्र जवळपास म्हणजे आज देखील या जागेची किंमत जी आहे ती जवळपास 3 कोटी रुपये एकर एवढी आहेत. 4.46 एवढी ही जागा आहेत. म्हणजे आपण जर बघितलं तर जवळपास 13 ते 14 कोटी रुपये आज एवढा या जागेचा भाव देखील आहेत. त्यामुळे आता संजय शिरसाट हे वादात आहेत आणि त्यातच ही खरेदी देखील आता चर्चेत ठरते. नक्कीच, त्यामुळे त्यांच्याकडून नेमकी काय प्रतिक्रिया येते, काय स्पष्टीकरण येतं हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.